पटेल गोलंदाज मार्कवर असतील, स्ट्राईक एंडला बॅट्समन असेल तो म्हणजेच सूर्यकांत, नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल तो म्हणजेच भूषण. तर नक्कीच यावेळेस डॉक्टरी पेशा असलेले डॉक्टर सूर्यकांत दिवाण आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. तर फलंदाजी करण्यासाठी सुरुवातीला आलेले नॉन स्ट्राईकला असतील म्हणजेच भूषण, ज्याने मात्र एक चांगली सुरुवात गेल्या सामन्यामध्ये घोडबंदर संघाला मिळवून दिली होती. ते भूषण नॉन स्ट्राईक एंडला आहेत. सुरुवात होते यावेळी काय गती कमी गतीने हाताळला गेलेला चेंडू होता. बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न झालाय. निरजा चेंडूची समज पंचायत समिती सदस्य आदरणीय सन्मान्य सौभाग्यवती सविता संदीप पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पती पत्नी काहीशे दुरून काय येत आहे, जवळ एकत्र आले असते तर कदाचित एक चांगलं चित्र आम्हाला पाहायला मिळालं असतं. काहीतरी राग रुसवा झालाय का गाडी चालवण्यासाठी, आपण तर गाडी पार करण्यासाठी? नक्कीच एक चांगल्या पद्धतीने ड्रायव्हर झेंडा हातात घेतलाय. संदीप पाटील यांनी झेंडा हातात घेतलाय, असल्या सौभाग्यवतींना मान दिलाय. यावेळी शपलून खेळण्याचा प्रयत्न झाला होता पण मात्र प्रयत्न यशस्वी होत नाहीये. चेंडू मागे निघून जातोय. पंचांचा इशारा येण्याची मी वाट पाहतोय. इट इज लेग बाईज, सॉरी बाईजच्या स्वरूपातील एक धाव आम्ही कॅल्क्युलेट करणार आहोत. धावसंख्या 1 ने पुढे सरकून 1 झालेली आहे. सॉरी माफ करा. यावेळेस मात्र संध्याकाळचं सत्र आहे आणि चहाची व्यवस्था सुरू आहे म्हणून आमचं लक्ष थोडस विचलित झालं होतं. चहापानाची व्यवस्था VIP डाईसवर करण्यात आलेली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 1. चेंडू फेकून झालं आतापर्यंत या पहिल्या षटकातले 2. गोलंदाजी मार्कवर मोहन पुन्हा एकदा सज्ज होते. उजव्या हाताचा आणि डाव्या हाताचं कॉम्बिनेशन असलेली फलंदाजी जोडी मैदान आहे म्हणून मात्र वारंवार क्षेत्ररक्षणाचा बदल करावा लागतो आणि दोन्ही फलंदाज तिकडेच ताकदीचे आहेत तितक्याच मात्र प्रतिभेचे आहेत म्हणूनच की काय वारंवार क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. कुठलाच मोका न देण्याचा प्रयत्न मालजीपाडा मास्टर संघाचा. कमी गतीने हाताळला गेला होता. व्हेरिएशन पाहायला मिळते गोलंदाजी करताना. गतीमध्ये परिवर्तन संसाराचा नियम आहे. परिवर्तन हा क्रिकेटचा नियम आहे हे सिद्ध केलं जाते. गोलंदाज मोहन पटेल यांच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चेंडू डिलिव्हर केले गेलेत आणि फक्त एकच धाव जोडता आलेली आहे ती म्हणजेच घोडबंदर संघाला. ज्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये अक्षरशः चांगली चमकदार फलंदाजी केली होती आता कुठेतरी बॅकफुटला जाणवतोय घोडबंदर मास्टर संघ. यावेळी टॅप केला जातो. चेंडू वळतोय तो म्हणजेच कव्हरच्या क्षेत्रात लीलाधर चेंडू अडवायला येईल. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकून 2 वर जाऊन पोहोचते. चेंडू फेकून झाला त्या पहिल्या षटकातले 5. शेवटचा चेंडू असेल 4 माफ करा 4. धावसंख्या झाली ती म्हणजेच 2. गुणलेखन तुषार पाटील. खरंच एक चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून अनुभवाला मिळते. चहाची आवश्यकता होती तुषार पाटील यांना आणि चहाची व्यवस्था झालेली आहे. तसेच आमचे तांत्रिक गुणलेखक मिस्टर धनंजय मांगेला. यावेळेस चेंडू गॅपमधून निघून जातो त्यामुळे थर्डमॅन क्षेत्रात चेंडू अडवला जाईल. तर मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. यावेळेस पाहूया किती धावा मिळतील. या 3 धावा पूर्ण केल्या जातात. यावेळेस मात्र रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली होती. जवळपास थर्ड अटेम्प्ट मध्ये हा चेंडू वाचवला गेलेला आहे आणि अशा रीतीने या 3 धावांच्या मध्ये धावफलक पुढे सरकले 5 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 5 रन्स ऑन बोर्ड. अजूनपर्यंत एकाही विकेटचा पत्ता नाही. एक चांगली फलंदाजीची अपेक्षा होती पण मात्र यावेळेस अपेक्षेचा डोंगर खांद्यावर घेताना कुठेतरी कमतरता जाणवते ती म्हणजेच यावेळेस सरावाची कमतरता जाणवते. शॉट सिलेक्शन मात्र व्यवस्थित होत नाही. या समोरील गोलंदाज कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय याचं व्यवस्थित समीक्षण केलं जात नाही, निरीक्षण केलं जात नाही म्हणून काही धावांना आकार येत नाहीये. धावसंख्या झाली आहे बिनबाद 5. ओव्हरपिच होता इनटू द गॅप इन ऑनफील्ड क्लिअर केलाय. प्रसन्नला चेंडू चकवतोय. 1 बॉल सीमारेषा पार जातोय. एक देगणा चौकार येतोय. थँक्यू. प्रीत तुला काय वाटतं किती धावांमध्ये अडवेल मालजीपाडा मास्टर संघ? 30, 40, 50, 60, 70, 40 धावांमध्ये अडवेल बोलतोय.
60 धावा पूर्ण करेल. येस, घोडबंदर संघाकडून 60 धावा होतील असं दाखवण्यात येतं आणि प्रीत बोलतोय की आम्ही 40 धावातच त्यांना अडवू. पाहूया कोण जिंकेल ही पैज. धावसंख्या झाले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद नाव एक चांगली सुरुवात घोडबंदर मास्टर संघाची यावेळेस पाहायला मिळते. आणि प्रकाश शेवरीकर यांचं मत आहे जर 55 धावा केल्या या पहिल्या डावामध्ये घोडबंदर मास्टर संघाने तर या 55 धावा चेस होऊ शकत नाहीये. क्लायमेटचा खूप चांगला यावेळेस अनुभव आहे, या मैदानाच्या खेळपट्टीचा अनुभव आहे आणि एकंदरीत या वातावरणाचा अनुभव आहे प्रकाश देवळीकरांचा आणि त्यामुळेच तर ते एक भाकीत वर्तवत आहेत की 55 धावा झाल्या तर मात्र मालजीपाडा संघाला त्या पूर्ण करता येणार नाहीत. गोलंदाज येतो तो म्हणजेच प्रदीप. राईट आर्म षडवलन चेंडू होता. खूप जास्त जागा बनवले गेले होते, खूप जास्त चेंडू पासून लांब गेले होते म्हणूनच की काय यावेळेस स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला जातोय. सर्व काही व्यवस्थित होत असताना मात्र चेंडूच्या रेषेत न येता मात्र चेंडू पासून दूर होऊन फटकेबाजी करण्याचा प्रयत्न मात्र फसला जातोय आणि धावसंख्या थांबली ती म्हणजे 9 या आकड्यावर. पुन्हा एकदा प्रदीप गोलंदाजी मार्कवर येतोय. राईट आमोर विकेट आहे. ऑन साइडला विचार केला तर 1 2 3 4 4 क्षेत्ररक्षकांचं जाळं विणलं गेलं. ऑफ साइडला 5. यावेळेस कोलटपता चेंडू बॅक टू बॉलर ड्राईव्ह. यावेळेस मात्र धावचीची संधी होती. यावेळेस मात्र अटेम्प्ट करायला हवा होता कारण भूषण हा एक चांगला फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज. घोडबंदर संघाचा अटेम्प्ट केला असता कदाचित यष्टांचा वेध घेतला असता तर पहिल्या विकेटचं पतन झालं असतं. धावसंख्या थांबले ती म्हणजेच 9 या आकड्यावर. पुन्हा एकदा सूर्यकांतसाठी गोलंदाज प्रदीप. षडवलन चेंडू होता. वारंवार मात्र ज्या चुका करतायत त्या चुकांवर मात्र कुठेतरी लक्ष द्यायला हवं की आपण कुठे चुकतोय, त्या चुकांचा व्यवस्थित वापर, चुका सुधाराव्या लागतील. 2 चेंडू निर्धाव हाताळले जात आहेत. पुन्हा एकदा यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजय होते तो म्हणजेच प्रदीप आणि स्ट्राईक एंडला बॅट्समन असेल सूर्यकांत. धावसंख्या थांबले ती म्हणजेच 9 या आकड्यावर. पुन्हा एकदा राईट आर्मवर विकेट. प्रदीप सज्ज होतोय. षडवलन चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्डला जाऊन खूप चांगला स्क्वेअरचा फटका चेंडू होतो तो म्हणजे स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण केले जाईल. फेकी मात्र अचूक आहे. वाव, दॅट वॉज अ नाईस फीस ऑफ फिल्डिंग प्रसन्नची. धावसंख्या इकडे पुढे सरकला. आता कुठेतरी दुहेरी आकडा गाठला तर धावसंख्या झाली ती म्हणजे 10 धावा. अजूनपर्यंत एकाही विकेटचं पतन झालं नाही. ही एक जमेची बाजू असेल घोडबंदर मास्टर संघाची पण आतापर्यंत इकॉनॉमिकल षटकं हाताळली गेलेत मालजीपाडा संघाच्या गोलंदाजांकडून तर ती एक जमेची बाजू आहे. म्हणजे काय सामना 50-50 आहे. अजून कुठला संघ वरचढ आहे या डावामध्ये अजूनपर्यंत सांगू शकत नाहीये. चेंडू फेकून जर या पहिल्या षटकातले दुसऱ्या षटकातले 4 धावसंख्या झाले ते म्हणजेच 10 म्हणजेच काय 10 चेंडू डिलिव्हर केले गेले आहेत आणि धावफलकावर पावसाळी 10 आकडा. तर नक्कीच यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जाते. 5 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत ऑन साइडला कारण भूषण यांची फलंदाजी मात्र खूपच स्फोटक आहे, आक्रमक आहे आणि म्हणूनच की काय एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत आहे आणि बाकी 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. वारंवार मात्र पुन्हा एकदा बदल केला जातोय. कव्हरचा क्षेत्ररक्षक आत केला जातोय आणि यावेळेस मात्र फायनली तर क्षेत्ररक्षक बाहेर केला जातोय. पाहूया हे 5 क्षेत्ररक्षक जे तैनात केले गेले आहेत पेट्रोलिंग करतायत सीमारेषेचं, पाहूया फायदा होईल का. यावेळेस पुन्हा एकदा शबलावून घेण्याचा प्रयत्न झालाय पण मात्र चेंडूचा टप्पा व्यवस्थित ओळखायला हवा. चेंडू किती उसळी प्राप्त करतोय हे ओळखायला हवा. मात्र कुठलंच मात्र ताळतंत्र नसताना हा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फसला जातोय. या ओव्हरमध्ये जर बघितलं आपण अतिशय चांगली बॉलिंग करताना दिसतो बॉलर प्रदीप. फार कमी रन दिलेले आहेत या ओव्हरमध्ये प्रदीप याने. पुन्हा एकदा प्रदीप. हो अक्षरशः स्टम्प्सना फुंकर घालून गेलाय चेंडू. अक्षरशः हलकासा वरून निघून जातोय पण मात्र बेसला देखील स्पर्श झाला नाही. या षटकाचा विचार केला तर आजच्या दिवसातलं सर्वात यशस्वी षटक म्हणू शकतो कारण या षटकात फक्त 1 धाव खर्च केले गोलंदाज प्रदीपने आणि विनोदची कमी भरून काढले प्रदीपने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली घोडबंदर मास्टर संघाची ती म्हणजेच बिनबाद 10 धावा. अतिशय चांगली बॉलिंग दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितलं प्रदीप याने केली. फक्त 1 रन खर्च केला. इकॉनॉमिकल अप्रतिम बॉलिंग आणि या स्पर्धेमधली इकॉनॉमिकल सर्वात उत्तम असं षटक टाकलेलं आहे बॉलर प्रदीप याने. आणि आतापर्यंत रेकॉर्ड्स आम्हाला असे माहिती पडतात की 4 वेळा आतापर्यंत सेमीफायनलपर्यंत पोहोचलोय आणि 5दा सेमीफायनल पर्यंत पोहोचलेली आहे. घोडबंदर मास्टर टीम मात्र फायनलपर्यंत पोहोचलेली नाही.
नवीन गोलंदाज जितू येते. व्हीआयपी डायस एंड कडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पंचांची डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजे सूर्यकांत, नॉन स्ट्राईकला असेल बॅट्समन तो म्हणजे भूषण. दुसरं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं आणि जी गरज होती बाजीपडा संघाची धावांना रोख लावण्याची ती धावांना रोख लावल्या गेल्या प्रदीपच्या माध्यमातून. विनोदची कमी भरून काढली आणि प्रदीपने मात्र एक सक्षम गोलंदाजी हाताळले. दुसऱ्या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च केले. धावसंख्या झाली 10. ओव्हरपिच होता ऑकवर्ड फटका म्हणू शकतोय. स्टेप आउट जाऊन मात्र व्यवस्थित कनेक्ट करू शकला. चेंडू मात्र निघून जातोय ते म्हणजे फाईन लेग सीमारेषा पार आणि यावेळेस नक्कीच एक चौकार येतोय पण या 4 धावांनी धावफलक वाढवला जाईल. यस, 22च्या माध्यमातून चौकार नक्कीच याच निर्णयाची प्रतीक्षा होती. 4 धावांची वाढ केली जाईल. अवंत धावा धावफलकात जोडला जातील. धावसंख्या झाली 14. यस, बघितलं आपण रन्स येत नव्हत्या मात्र या ठिकाणी 22 रुपयाने हा चौकार आलेला आहे. वेलकम बाउंड्री फॉर द गोलंदाज मास्टर टीम. 4 रननी स्कोर जर आपण पाहिला स्कोर 14 वर जातोय. यावेळेस मात्र सर्व काही व्यवस्थित होत असताना यष्टीरक्षक थोडासा चुकतोय आणि त्याचा फायदा मात्र घोडबंदर मास्टर संघाला होतोय आणि नक्कीच याच यशस्वी चौकाराची म्हणू शकतोय आपण. 4 धावा आल्यात म्हणजे गरज होती. यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न फसत जातोय. व्यवस्थित फुटवर्क जाणवत नाही. फुटवर्क व्यवस्थित असायला हवं. चेंडूच्या रेषेत येऊन पटका कनेक्ट करायला हवा पण आता या सर्व चुका होत आहेत म्हणून बॅकफुटला जाणवतोय. आताच्या घडीला घोडबंदर मास्टर संघ धावसंख्या थांबले ती म्हणजे 14 या आकड्यावर. यस, अतिशय चांगला कमबॅक करतो बॉलर या ठिकाणी बॉलिंग मार्कवर जितू आणि आज अतिशय चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे बाजीपडा मास्टर टीमने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जितू राईट आर्म ओव्हर. षडवला चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलं तर चेंडू होते तो म्हणजेच वाईड ऑफ लॉंग ऑफला एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र भूषण वेगाने करतोय आणि या 2 धावांचा प्रयत्न पूर्ण केला जातो. तिसऱ्या धावांचा प्रयत्न होईल का आणि यावेळेस मात्र भूषणचं लक्ष नव्हतं आणि या 3 धावा पूर्ण होऊ शकल्या असत्या आणि यात फक्त 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 पुढे सरकून 16 या आकड्यात जाऊन पोहोचते आणि म्हणजे ही एक धाव देखील पूर्ण होऊ शकली असती. तुमच्या धावा कमी होत्या जर व्यवस्थित लक्ष असलं ही तिसरी धाव देखील पूर्ण होऊ शकली असती. यस, कंट्रोल असणं फार गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही धावत असता आणि धाव कंप्लीट करताना आपण बघितलं जवळजवळ आणखीन एक पिच पुढे धावत आले होते नॉन स्ट्राईकचे बॅट्समन त्यामुळे फक्त 2 रन या ठिकाणी मिळाले. धावसंख्या 16 झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज होते. 4था चेंडू घेऊन या षटकातला आतापर्यंत जितूने पहिल्या चेंडूवर 4 22च्या धावा आल्या. त्यानंतर निर्धाव चेंडू त्यानंतर 2 धावा आल्या. 4था चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होते. आदरणीय सन्मानित विश्वास भोईर वारंवार मी विनंती करतो व्हीआयपी डाईसवर स्थानापन्न व्हायचं प्लीज. विश्वास भोईरजी प्लीज कम. ओव्हर पिच होता व्यवस्थित कनेक्ट करू शकलेला चेंडू होते तो म्हणजे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. डीप मधून क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवेल फेक करेल. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न यशस्वी केला जातो. तिसऱ्या धावांचा प्रयत्न भूषणचा आहे. धावची जी संधी असेल आणि भूषणला मात्र परतावा लागेल. या 2 धावा कॅल्क्युलेट केल्या जातील. 2 धावांची वाढ धावसंख्या 18 आणि यावेळेस मात्र विकेटचं पतन होते. पहिल्या विकेटचं पतन धावसंख्या 18 असताना आतापर्यंत स्कोर आपण जर बघितला स्कोरबोर्डवर 18 रन झालेले आहेत आणि हा पहिला विकेट जाताना दिसतो. 3ऱ्या ओव्हरमध्ये हा पहिला विकेट जातोय गोलंदाज मास्टर टीमचा. आणखीन मनीष मी म्हणेन की धावगती आहे ती वाढवावी लागेल कारण कमीत कमी 50 रनचा टार्गेट ठेवावा लागेल कारण मागच्या मॅचमध्ये अटॅकिंग बॅटिंग केली होती किशोर याने आणि एकंदरीत 68 रन बनवले होते. तर माझा अंदाज असा आहे की 50 रन जर बनवले तर एक टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका षटकात 26 धावा म्हणजेच काय 5वं षटक जे संदीपचं होतं त्या षटकामध्ये 26 धावा अक्षरशः कुठून काढल्या होत्या. 4 षटकार आणि 1 दुहेरी धावांचा फटका त्या षटकामध्ये समाविष्ट होता. धावसंख्या झाली ती म्हणजेच 18. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जितूय. यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडूला वळवल्या मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप म्हणून क्षेत्ररक्षक प्रसन्न येतोय. चेंडू अडवून फेक करतोय. वाव दॅट वॉज नाईस 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 सिम्पली ब्युटिफुल. यावेळेस पुन्हा एकदा विकेटचं पतन धावची चिरपात बाद होतोय फलंदाज सूर्यकांत. लगातारच्या 2 चेंडूवर 2 विकेटचं पतन. धावसंख्या झाले 19. एक रन या ठिकाणी कंप्लीट केलं होतं. दुसऱ्या रनचा प्रयत्न जरूर होता आणि दुसरी रन घातक सुद्धा होऊ शकले असते आणि आणखीन आपण बघतोय बॅट्समन आउट होतोय. दोन्ही सुद्धा ओपनिंग बॅट्समन यावेळेस तंबूमध्ये परतलेले. आता मात्र हरीश आणि प्रदीप या 2 बॅट्समनला आपल्या संघाची धुरा खांद्यावर घेऊन सांभाळावं लागेल. चांगली बॅटिंग करावं लागेल. चांगला स्कोर आपल्या टीमचा स्कोर बोर्डवर आणावा लागेल.
नक्कीच, पण जे फलंदाज आता असक्षम होते, जे यशस्वी ठरू शकले नाही धावांना आकार देण्यासाठी, ते मात्र आता परत गेलेत. कारण सूर्यकांतचा विचार केला, सूर्यकांतने जवळपास 1 2 3 4 5 6 7 चेंडू डॉट केले होते आणि कुठेतरी या चेंडूवर सिंगल रन जरी आले असता तरी देखील धावांना आकार येऊ शकला असता. तुर्तास धावसंख्या झाली आता 19 आणि यावेळेस शेवटचा चेंडू असलेल्या तिसऱ्या षटकातला लास्ट बॉल. पिच होता यावेळेस मात्र सरळ शतक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफ ड्राईव्ह केला जातो, चेंडू मध्ये तो म्हणजे लॉंग ऑफच्या क्षेत्रात एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? येस, डेफिनेटली खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस हरेची पाहायला मिळते. 2 धाव पूर्ण केल्या जातील आणि अशा तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 2 गडी बाद 21 धावा. घोडबंदर रिअल मास्टर्स. मनीष, 3 ओव्हरची समाप्ती झालेली आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर स्कोर 21 रन 2 विकेटच्या नुकसानवर या ठिकाणी आपण बघतोय घोडबंदर मास्टर टीमचा हा टोटल आहे आणि 7च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतो आपल्याला घोडबंदर मास्टर टीम. आणि उर्वरित आपण बघतो 2 ओव्हर शिल्लक आहेत, कमीत कमी 30 रन 2 ओव्हर मध्ये यायला पाहिजे चांगल्या टोटलसाठी येण्यासाठी. या 2 फलंदाजांनी पहिल्या सामन्यामध्ये खूपच चांगली कामगिरी केली होती. हरीश आणि प्रदीप यांच्या माध्यमातून धावांना आकार देण्यासाठी चौकार आणि षटकाराच्या माध्यमातून बोललं गेलं होतं त्या सामन्यामध्ये. आणि हा सामना वेगळा आहे, समोरील संघ वेगळा आहे. आता देखील त्याच भाषेमध्ये उत्तर द्यावं लागेल. मालजीपाडा संघाला जर स्वतःच्या संघाला विजय करायचा असेल तर कमीत कमी 50 धावांचं टार्गेट सेट करायचं असेल तर आता या 2 षटकामध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा येणं गरजेचं असेल आणि त्या अनुषंगाने कसे प्रयत्न असतील ते पाहिजेत आपल्याला. धनेश्वर मार्कवर षडावलन चेंडू होता, फुटवर्कचा अभाव जाणवल्या, पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. पहिला चेंडू निर्धाव हाताळला जातोय. हेमंतजी, फलंदाजी करताना मात्र फुटवर्क चांगला असावा, बॉडी बॅलन्स चांगला असायला हवा, हँड अँड आई कोऑर्डिनेशन व्यवस्थित असायला हवं. यस, बॉलवरची नजर अतिशय चांगली असणं फार गरजेचं आहे आपली. धनेश्वर, ओव्हरपिच चेंडू होता, व्यवस्थित कनेक्ट केला झाला नाही. चेंडू होता तो म्हणजे मिड विकेट क्षेत्रात जाऊन पोहोचतो. क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. प्रसन्नने आज मात्र प्रभावित केलंय. काय चेंडूवर नजर येत होता आणि यावेळेस मात्र धावचीच्या रूपात हरेशला परतावर लागेल. खूप चांगली फिल्डिंग, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, तितकंच चांगली फेक आणि तितकंच चांगलं गॅदर. विकेटचं पतन, धाव संख्या 22 असताना पुन्हा एकदा आपण बघतो रनआउटच्या रूपाने आणखीन एक बॅट्समन आउट होताना दिसतं. आतापर्यंत 3 बॅट्समन रनआउटच्या रूपाने आउट झालेले आहेत घोडबंदर टीमचे. याला मानसिक दबाव म्हणतात, कारण एक समोर मालजीपाडा संघ आहे आणि त्या संघासमोर खेळताना माझ्याकडून चुका होतील का किंवा नाही होतील किंवा माझा चांगला खेळ चांगला होईल, या सर्व ज्या मनामध्ये शंका असतात त्यामुळेच मला थोडासा बॅकफुटला जाणवतोय घोडबंदर मास्टर्सचा संघ. पुन्हा एक धनेश्वर येतोय, स्ट्राईकवर असेल प्रदीप. शाळेला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने बॉडी बॅलन्स केला, चेंडूला शेवटच्या क्षणी लेफ्टकटच्या माध्यमातून वळवलं, ते म्हणजे थर्डमॅनच्या क्षेत्रात एकदा पूर्ण केलं. मोहन पटेल यांचा अंडर आर्म थ्रो, फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्येने पुढे सरकून 23 च्या आकडा जाऊन पोहोचते. 23 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. धावगती वाढवावी लागेल, चांगले फटकेबाजी करावी लागेल आणि बॉलिंग जर बघितले पहिल्या इनिंग मध्ये तर अतिशय चांगली बॉलिंग करताना दिसतात त्या ठिकाणी मालजीपाडा मास्टर टीमचे सर्व बॉलर्स. फिल्डिंग आपण बघितली, अतिशय चांगली फिल्डिंग झालेली आहे. मी म्हणेन की पहिल्या बॉलपासून या मॅचवर पकड अतिशय मजबूत ठेवलेली आहे आणि फायनलमध्ये जाण्याचा निर्धार केलेला आहे मालजीपाडा मास्टर टीमने. उभं राहण्याची संधी देत नाहीये, उभं राहण्याची संधी देत नाहीये. ओव्हरपिच आता पुन्हा एकदा खूपच चांगल्या पद्धतीचा ऑफ ड्राईव्हचा फटका चेंडू होतोय, तो म्हणजे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चुकते. लीलाधरचा एक धावायला दुसऱ्या धावामध्ये कन्वर्ट केलं जाईल. पाहूया यावेळेस बॅकअप चांगलं मिळते. तिसऱ्या धावाचा कॉल येतो, यावेळेस मध्ये थांबवलं जाते मंदारकडून आणि या 2च धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मध्ये धाव फलक पुढे सरकलाय 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अतिशय चांगला फटका ऑफ ड्राईव्हचा लॉंग ऑफच्या दिशेने मंदार याला आता मंदार गरुडेसारखी बॅटिंग करावी लागेल. हाईट देखील तशीच आहे, शरीरयष्टी देखील तशीच आहे आणि फलंदाजी देखील तशीच व्हायला हवी, कारण घोडबंदर संघ थोडासा बॅकफुटला आहे. वर आणण्याची संधी आहे मंदारला. धनेश्वर,
ओव्हरपिच आता पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द विकेट. चेंडूला वळलं मिडॉनच्या क्षेत्रात. चेंडू ट्रॅव्हल येऊन डीप मध्ये जाऊन पोहोचते. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होईपर्यंत फक्त एकच धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकून 26 या आकड्यात जाऊन पोहोचते. चेंडू फेकून जलत या चौथ्या षटकातले 5. शेवटचा चेंडू असेल या चौथ्या षटकातला. लास्ट बॉलला 4th ओव्हर आणि धावा झाल्यात आतापर्यंत 26 धावा. कमी आहेत. एक चौकार किंवा षटकार या चेंडूवर येणं अपेक्षित असेल. पाहूया यावेळेस प्रदीपच्या बॅटमधून चौकार किंवा षटकार येईल का. मोठा फटका जरूर येतोय. पाहूया किती धावा येतील. प्रदीप चेंडू अडवतोय. वाव, दॅट वॉज नाईस. खरंच टेरिफिक फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते प्रदीपच्या माध्यमातून. या जवळपास आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात एवढं नक्की आहे. प्रदीप ज्याने खूप चांगली यावेळेस गोलंदाजी केली. फक्त एकच धावांचं षटक आतापर्यंत हाताळलं होतं या धावामध्ये. त्याने आता मात्र आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. जरूर धावा झाल्यात 28. षटक तमते 4थं म्हणजेच काय जवळपास 7च्या धावगतीने खेळतोय. तर म्हणजेच घोडबंदर रिअल मास्टर संघ शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 17 धावा येणं गरजेचं असेल. 45 ते 50 धावांचं टार्गेट ठेवलं तर मात्र तुम्हाला या सामन्यामध्ये मालजीपाडा संघाला मात्र रोख लावण्यासाठी मदत होईल. अन्यथा मात्र मालजीपाडा संघ मात्र या सामन्यामध्ये पकड मजबूत करेल. घेऊया छोटीशी विश्रांती. आता गेलो लगेच आलो. ची समाप्ती आणि स्कोरबोर्डवर स्कोर 28. फक्त 7च्या सरासरीने वाटचाल करतात. आणि या मैदानाचा जर आपण मनीष आपण विचार केला तर निश्चितच 7ची सरासरी एक चांगली सरासरी आपण मानू शकणार नाही. कमीत कमीत 8 पेक्षा जास्त सरासरी राखायला पाहिजे तर एक सन्मानजनक स्थितीमध्ये जाऊ शकतोय. शेवटचं 1 ओव्हर शिल्लक आहेत आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 15 ते 20 रन आले तर एक चॅलेंजिंग टोटलपर्यंत जाऊ शकेल बॅटिंग करणारा टीम घोडबंदर मास्टर टीम. हवेचा झोत देखील घोडबंदर संघाला मदत करणारा आहे. कारण उजव्या त्याच्या फलंदाजाला मदत होऊ शकेल. जर त्या दिशेने फटकेबाजी झाली ऑन साईडला तर मात्र नक्कीच चौकार षटकार येऊ शकते. कारण किशोरच्या माध्यमातून तशीच फटकेबाजी आपल्याला या पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाले होते. आणि पुन्हा एकदा स्वतःला किशोर सारखी फलंदाजी करण्यासाठी प्रदीपला पुढे यावं लागेल. कारण प्रदीप देखील एक घोडबंदर संघाचा कर्णधार आहे. किशोरने चांगली फलंदाजी गेल्या सामन्यात केली होती आणि तशीच फलंदाजीची अपेक्षा आपल्याला आपण ठेवू शकतोय घोडबंदर संघाकडून. कारण धावांना आकार द्यायचा असेल, कमीत कमी 15 ते 17 धावा जोडायच्या असतील तर मात्र चौकार आणि षटकाराच्या माध्यमातून फटकेबाजी करावी लागणार आहे. धावसंख्या झाली आतापर्यंत 4 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा 28. फुलवल्याचा चेंडू होता. यावेळेस मात्र खूपच चांगलं एलिव्हेशन मिळालं जरूर. पण यावेळेस मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण झेल चितच्या स्वरूपात बाद होऊन परतावं लागेल मंदारला. विकेटचं पतन. थँक्यू. आदरणीय सन्मान्य सौभाग्यवती सविता संदीप पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. झेल घेणाऱ्या जितूने झेल घेतलाय. अनिलने पिक्चर मध्ये अनिलने झेल घेतलाय का. अनिल भाऊ पार्टी संध्याकाळी मिळेल ना आपल्याला. येस डेफिनेटली. कारण खूप सुंदर असा झेल घेतलाय. जवळपास रनिंग झेल होता आणि नक्कीच 10व्या मॅचला खेळलेला आणि आज खेळताना मात्र खूपच चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. नवीन फलंदाज मंगेश यावेळी सोप शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, गुडघे वाकून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील केली जाते. यावेळेस मात्र अपील करताना मात्र थोडंसं स्मिते असं देखील जाणवते. पंचांच्या माध्यमातून अपील फेटाळली जाते. चेंडू निर्धाव. धावसंख्या थांबली ते म्हणजेच 28 या आकड्यावर 28 रन्स. पुन्हा एकदा वेळेस प्रसन्न यावेळेस मात्र खूपच चांगली गोलंदाजी करतोय. शेवटच्या स्लॉगवरच्या षटक असताना मात्र जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे निभावतोय. षडबल चेंडू तर फुल करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू होता तो म्हणजे स्क्वेअर क्षेत्रामध्ये खूपच चांगला प्रयत्न केला होता जरूर अनिलने. पण मात्र प्रयत्न थोडासा कमी पडतो. चेंडू सीमा रेषा पार जातोय. 4 धावांचा चौकार येतोय. 4 रन्स. भावड्या पार केला हमंग पारावरती आली.
धावसंख्या 32 झाले, 32 रन्स आणि आतापर्यंत 3 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातले. यावेळेस हलकासा ऑफब्रेक टाकण्याचा प्रयत्न चालला, चेंडू होते तो म्हणजेच डीप स्ट्राइक कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं. जर एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय, चांगली फेकी आहे पण मात्र 2 धावा रोखू शकत नाहीत. या 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या झाले 34 धावा, 34 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडूमध्ये मात्र जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न प्रदीपचा असणार आहे, कारण एक कॅप्टन आहे, एक स्फोटक फलंदाज आहेत, अनुभवाने संपन्न असे फलंदाज आहेत आणि आता चांगली फलंदाजीची अपेक्षता घोडबंदर संघासाठी असेल. धावसंख्या 34 झाले, पाहूया 40 पार करेल का घोडबंदर रिअल मास्टर संघ, कारण तितकाच चांगला गोलंदाज जो टॉप रँकला आहे. नंबर 1 गोलंदाज आतापर्यंत 10 स्पर्धा खेळल्या आहेत. त्याबद्दल नंबर 1 गोलंदाज प्रसन्न यावेळेस समोरील एंडला आहे. प्रसन्नच्या शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या झाली आहे 34 धावा. 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होते प्रसन्न. राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्राईकला बॅट्समन असेल प्रदीप. यावेळेस मात्र खरंच इनलाईन होता, यष्टांचा वेध घेणारा होता आणि यावेळेस मात्र पायचीच्या स्वरूपात बाद होऊन परतावं लागेल मिस्टर प्रदीपला. शेवटचा चेंडू असेल, लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. पहिल्या चेंडूवर विकेट आला, त्यानंतर निर्धार चेंडू आला, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर 2 धावा आला, त्यानंतर विकेट आला. धावसंख्या झाली आतापर्यंत ती म्हणजेच 34 धावा. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या डावातला. यावेळेस फुलवलेला चेंडू होता, यावेळेस मात्र वळवलं जातं ते म्हणजे स्क्वेअर क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण केलं जाईल. मोहन पाटील चेंडू अडवून फेक करते. दरम्यानच्या कालामध्ये 2 धावांचा प्रयत्न होता. यावेळेस धावतेची संधी आहे, पंचांच्या लक्षात वाढलं जाईल. पंचांचं बोट आकाशाकडे, एकच धाव कॅल्क्युलेट केली जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 35 धावा आणि जिंकण्यासाठी 36 धावांचं एक माफक आव्हान असेल एमसीसी स्पोर्ट्स मालजीपाडा संघासमोर. कुठेतरी धावा कमी पडल्या आहेत आणि धावांना यावेळेस आकार देण्याचा प्रयत्न करताना मात्र कुठेतरी सरावाचा अभाव जाणवलाय आणि दबाव सर्वात जास्त महत्वाचा म्हणजे मालजीपाडा संघाचा दबाव घेतलाय घोडबंदर संघाने, म्हणूनच मात्र धावांना आकार देण्यामध्ये असक्षम ठरले आहेत फलंदाज घोडबंदर मास्टर संघाचे. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि जेव्हा दुसरा डाव सुरू होईल तेव्हा दुसऱ्या डावाचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवतील मिस्टर हेमंत पाटील. धन्यवाद. हॅलो, उद्या संध्याकाळी 5 वाजता आगरी कोळी समाज मंडळामार्फत आचोळा येथे कैलासवासी अरुण मधुकर पाटील यांच्या स्मरणार्थ शोकसभेचं आयोजन संध्याकाळी 5 वाजता केलेलं आहे. तर सर्वांना विनंती आहे, संघातील सर्व खेळाडूंना विनंती की जास्तीत जास्त खेळाडूंनी तिथे हजेरी दाखवायची आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ज्या कोणाला 2 शब्द बोलायचे असतील ते उद्या बोलू शकता. पुढची स्पर्धा शनिवार आणि रविवारी मोरी येथे आहे. मोरी संघाने स्पर्धा भरवलेली आहे शनिवार आणि रविवारी.
टोटल 15 संघ खेळणार आहेत. सदर स्पर्धा संपल्यानंतर 28 आणि 29 तारखेला नवघर भाईंदर येथे स्पर्धा होईल 12 नंबरची. ही 10वी स्पर्धा सुरू आहे. मोरीला 11वी स्पर्धा होईल आणि नवघरला 12वी स्पर्धा होईल मंडळाची. शेवटची स्पर्धा बाहेरगावी दमण किंवा रेवदंडा या 2 ठिकाणापैकी एका ठिकाणी होईल. 22 एप्रिल 2020 ला DY पाटील स्टेडियम नवी मुंबई इथे एक स्पर्धा होईल. पावसाळ्यामध्ये गोराई बीचवर एक स्पर्धा होईल. अशा स्पर्धेचा कार्यक्रम आखला गेलेला आहे. मंडळामार्फत नियोजन करण्यात आलेलं आहे. तारखा सभेला डिक्लेअर होतील. चला, आदरणीय सन्मान्य श्री विश्वास भोईर साहेब पवमान संघाचे कट्टर समर्थक यांचा आम्ही सन्मान केला जाणार, कारण सकाळच्या सत्रापासून मोगरपाडा संघ पराभूत झाला तरी देखील विश्वास आहे या पवमानच्या आयोजनावर. चांगल्या सामने या पवमानच्या आयोजनाच्या यावेळेस अध्यक्षतेखाली झालेले आहेत. तर विश्वास भोईर यांचा शुभ सन्मान केला जाईल. आदरणीय सन्मान्य श्री विश्वासजी भोईर यांचा शुभ सन्मान केला जातोय. मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानचिन्ह देऊन त्याचा गौरव केला जातोय. आणि खरंच हा छोटेकणी सन्मान मात्र मोठे मन ठेवून विश्वास भोईरजी यांनी स्वीकारायचा आहे. धन्यवाद साहेब. नक्कीच फायनलच्या स्पर्धेपर्यंत तुम्ही थांबून राहायचंय. तुमच्या माध्यमातून ही स्पर्धा न्याहाळली जाईल. त्यानंतर आदरणीय सन्मान्य श्रीयुत तर यावेळेस स्ट्राईक एंडला बॅट्समन मोहन असेल, नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल तर म्हणजेच विनायक आणि गोलंदाजी मार्कवर सूर्यकांत गोलंदाज सज्ज होते. आणि मग तर ज्या पुढील समोर तुमच्यापर्यंत पोहोचवतील याच परिसरातील गोडवाज मिस्टर हेमंत पाटील. खूप खूप धन्यवाद. पहिलाच बॉल फक्त पुश केलं होतं एक्स्ट्रा कव्हरेजला. चांगली फिल्डिंग करतो तिथला फिल्डर, मात्र 1 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन आणि खातं खोललं जात आहे या ठिकाणी. बॅट्समन मोहन पाटील जो एक अतिशय चांगला खेळाडू आहे. पहिला बॅटिंगसाठी तो पहिली बॉलिंग सुद्धा करतोय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर दिसतोय सूर्यकांत. 36 रनचं फक्त टार्गेट आहे. हवेत बॉल यावेळेला कॅच होऊ शकतो. मिड ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी मिस करतो आणि हा कॅच सुटला जातोय. एक जीवनदान मिळते बॅट्समन विनायक याला. जीवनदानाचा फायदा बघूया विनायक कितपर्यंत उचलतोय. 1 रन कंप्लीट आणि 1 रननी विनायक आपलं खातं खोलतोय. टीमचा स्कोर 2 वर जातोय. पुन्हा सूर्यकांत यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल सिली मिड ऑफच्या दिशेने डायरेक्ट हिट आणि या ठिकाणी बॅट्समन मोहन पाटील रनआउटच्या रूपाने आउट. नवीन बॅट्समन जातोय बॅटिंगसाठी अंकुश पाटील. हा सुद्धा एक चांगला बॅट्समन आहे. थोडंसं प्रमोशन दिसते अंकुशाचं, थोडंसं वर पाठवलं जातोय अंकुशाला 3ऱ्या क्रमांकासाठी बॅटिंगसाठी. सूर्यकांत पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर विनायकसाठी पुढील बॉल घेऊन जाईल. 2 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर 1 विकेटच्या नुकसानवर. बॅकफुट जाऊन खेळून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल येतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगलं फिल्डिंग करतो तिथला फिल्डर. 1 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन आणि 1 रननी स्कोर 3 वर जातोय. विनायक जातोय 2 वर आणि आता मात्र स्ट्राईक मिळते बॅट्समन अंकुश याला. फक्त 36 रनचं टार्गेट ही मॅच जिंकण्यासाठी. 7 सरासरीने 35 रन पूर्ण केल्या होत्या पहिल्या 5 ओव्हरमध्ये घोडबंदर मास्टर टीमने. हा सेमीफायनल मॅच आपण बघतो. या मॅच मधून जिंकणारा संघ फायनल मध्ये जाईल. महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटने सूर्यकांत
टॅप केल्या बॉलला आपण बघितलं सिलिमिडॉनच्या दिशेने पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे आणि रनआउटच्या रूपाने आणखीन एक बॅट्समन आउट होतोय मालजीपाडा मास्टर टीमचा अंकुशच्या रूपाने. यस, या ठिकाणी आपण बघतोय 2 बॅट्समन आतापर्यंत आउट होतात आणि स्कोर आपण बघितला स्कोरबोर्डवर फक्त 3 रन्स आणि 2 विकेट्स. नवीन बॅट्समन जातोय धनेश्वर, एक अतिशय चांगला बॅट्समन ज्याने पहिली मॅच अप्रतिम जिंकून दिली होती. आपण बघितला मोघरपाडा टीम समोर, तोच हा बॅट्समन नॉन स्ट्राइक एंडा दिसतो आपल्याला. खोलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, रन घेण्याचा प्रयत्न नाही या ठिकाणी आणि डॉट बॉल जातोय. काय जबरदस्त बॉलिंग विश्लेषण करतोय बॉलर सूर्यकांत. 1 ओव्हरची समाप्ती, 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 3 रन्स आणि 2 विकेट रनआउटच्या रूपाने मिळालेले आहेत या ओव्हरमध्ये. आणि ज्यावेळेस मनीष तुमच्याकडे कमी रन्स असतात त्यावेळेस पहिली ओव्हर या प्रकारची असणं फार गरजेचं असते आणि त्या प्रकारची ओव्हर या ठिकाणी केलेली आहे बॉलर्स सूर्यकांत यांनी. अपेक्षा होते आणि अपेक्षाची पूर्तता केली जाते कारण जवळपास 36 धावांचं लक्ष असताना कुठेतरी आस्किंग रेट 7चा होता आणि आतापर्यंत 3च धावा खर्च केला त्या पहिल्या षटका म्हणजे आता मात्र आस्किंग रेट वाढवला गेलाय. 33 धावांची गरज आहे म्हणजे आता आस्किंग रेट 8.25 झाला म्हणजे कुठेतरी आता या सामन्यावर पकड मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला जातोय घोडमदर मास्टर संघाकडून. कधी कधी असं असते आपण इझी घेतल्यानंतर कठीण सुद्धा जात असते, असे सामने सुद्धा मी पाहिलेले आहेत. 2 मोठे टीम होते, एक दैसर बॉईज आणि दुसरा ओम ब्रह्मदेव गोडदेव. ओम ब्रह्मदेव गोडदेव टीमने 3 ओव्हरमध्ये फक्त 12 रन केले होते, 13 रनचं टार्गेट दिलं होतं आणि दैसर बॉईज संघाने थोडंसं इझी घेतलं आणि त्या 13 रन कंप्लीट करू शकलं नव्हतं आणि लो टोटल सामन्याचं सर्वात मोठं उदाहरण माझ्यासमोर होतं. सिद्धिविनायक चषकमध्ये चंद्रपाडा या ठिकाणी दुसरा ओव्हर घेऊन येतोय बॉलिंग मार्कवर देवेश. समोरच्या एंडकडून म्हणजेच गावदेवी एंडकडून मारा करेल देवेश. पहिलाच बॉल लेग स्टंप सोडून जाणारा बॉल, यावेळेस व्हाईटचा इशारा होतोय आणि एक या ठिकाणी अतिरिक्त रन एक्स्ट्राच्या रूपाने स्कोअरमध्ये ॲड होतोय आणि स्कोअर जातोय 4 वर फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. मला वाटते कधीपासून खारेगाव मास्टर टीम मालजीपाड्यापर्यंत आलेले आहे. मालजीपाडा गावामध्ये यावेळेस बघितलं फक्त पुश केलं होतं बॉलला एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये 1 रन या ठिकाणी पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न आहे, नॉन सेकंडला थ्रो आणि 2 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन आणि 2 रनने स्कोअरमध्ये बदल. स्कोअर होतोय 6 रन्स, 6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आत्तापर्यंत आपण बघितलं जवळजवळ अर्धा तास अगोदर मालजीपाड्यामध्ये होते आणि आत्ता सुद्धा मालजीपाड्यापर्यंत पोहोचलेले आहेत खारेगाव मास्टर. म्हणजे मालजीपाड्याची जी याच्यानंतर निश्चितच यावेळेस कट शॉट, अप्रतिम शॉट जातोय स्वीपर कव्हरच्या दिशेने. मिस फिल्डिंग, दुसऱ्या रनसाठी प्रयत्न करतील दोन्ही बॅट्समन आणि 2 रन या ठिकाणी कंप्लीट. 2 रनने स्कोअर जातोय 8 वर. कृपया मालजीपाडाचे जे सपोर्टर्स आहेत मालजीपाडा या ठिकाणी त्यांना फोन करून सांगा की खारेगाव मास्टर टीमला सोडून द्या तुम्ही, कारण फायनल मॅच बघायची आहे सर्व प्रेक्षकांना. पुन्हा राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटला येतोय, कट करतो पुन्हा एकदा बॉलला पॉइंटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. 1च रन मिळेल, 1 रनने स्कोर 9 वर जातोय. 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. जास्त घाई गर्दी नाही आहे, जास्त मोठे फटके मारण्याची गरज नाही. फटका सिंगल आणि डबल्सने सुद्धा मॅच विन होऊ शकतो हे लक्षात आहे, हे माइंडमध्ये आहे मालजीपाडा मास्टर टीमला. पुन्हा बॉलिंग मार्कवर देवेश. आत्तापर्यंत ओ द विकेटनी मारा, ओ टॉप एच यावेळेस आणि हा बॅट्समन आउट होतोय कॉट बिहाइंड द विकेट. हे बघितलं आपण टॉप एच लागलं होतं आणि प्रदीप त्या ठिकाणी कॅच घेण्याचा प्रयत्न करत होता आणि हा कॅच सुटतो आणि रनआउटच्या रूपाने विनायक हा बॅट्समन आउट होतोय. हा तिसरा बॅट्समन आउट होतोय आणि आतापर्यंत 3 बॅट्समन आउट झालेले आणि तिन्ही बॅट्समन रनआउटच्या रूपाने बाद झालेले मनीष. आणि नक्कीच त्या कम्पॅरिझन विचार केला तर
मालजीपाडा मास्टर संघाच्या देखील सुरुवातीचे 3 फलंदाज रनआउटच्या माध्यमातूनच बाद झाले होते. म्हणजेच काय कम्पॅरेटिव्हली खेळ चालू आहे या मैदानामध्ये. आतापर्यंत विचार केला तर 9 धावा 10 फलकावर अजूनही 27 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 20 चेंडू 27 धावांची गरज, 7चा फरक आहे. म्हणजे जर व्यवस्थित गोलंदाजी झाली, इकॉनॉमिकल षटका हाताळले गेलेले आणि विकेटचा शोध घेतला गेला तर कदाचित या सामन्यामध्ये खूप चांगला पलटवार करू शकेल घोडबंदर मास्टर्स. येस, ही पहिली अशी स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये लगातार 2 दिवस मी कॉमेंट्री केली. मास्टरच्या स्पर्धेमध्ये तू कंपल्सरी कॉमेंट्री करतो. मात्र एक बात मी बघितली की ज्यावेळेस टॉस उडवला जातो त्यावेळेस ओपनिंग घेणं फार गरजेचं, कारण माईक व बोलणं सुद्धा जी त्यांची भाषा असेल, आपण शुद्ध मराठीने आपण आगरी कोळी लोक आहोत, जी भाषा असेल त्या भाषेमध्ये आपण बोललो तर निश्चितच आणखीन मजा येईल. नाही, मोरी स्पर्धा तुमच्या इकडे पुढच्याच आठवड्यात आहे. आपण तिकडे सेपरेट सेक्शन ठेवूया. प्रत्येक कर्णधाराला जर कर्णधार बोलला नाही तर तुम्हाला 5 धावांची पेनल्टी मिळेल असा नियम ठेवूया. म्हणजेच काय सर्व कर्णधार बोलतील. बॉलिंग मार्कवर देवेश. यावेळेस पुन्हा आपण बघितला, यावेळेस काय होते, बॉल जरूर बॉडीला लागला होता आणि एक स्टंपला लागता लागता वाजतोय बॉल आणि या ठिकाणी आपण बघतोय डॉट बॉल जातोय. कधी कधी असं सुद्धा होते की बॉल स्टंपला लागून सुद्धा बेल्स ब्रेक होत नाही, असं सुद्धा उदाहरण आपण बघायला मिळालं. असं 10 PL ला सुद्धा पाहायला मिळालं आपल्याला. आणि बालकुमच्या एक स्पर्धेमध्ये जर बघितलं त्या ठिकाणी सुद्धा असंच नजारा पाहायला मिळाला होता. देवेश ऑफ स्टंपच्या बाहेर. यावेळेस निश्चितच अंपायर आमच्यापर्यंत येतात, इशारा करतात की हा वाईट बॉल आहे, कारण रिटर्न किकच्या बाहेर बॉल गेला होता. 1 रनचा आणखीन ऍड होते टीमच्या खात्यामध्ये. स्कोर जातोय 10 10 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा देवेश राईट आर्म द विकेटनी फ्लाईट दिली होती यावेळेला, मात्र विकेट किपर चुकतोय आणि एक चेकी सिंगल या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन. स्कोर 11 जातोय. ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 रन स्कोरबोर्डवर दिसतात आपल्याला मालजीपाडा मास्टर टीमच्या. आता जर जिंकण्यासाठी आपण बघितलं तर 18 बॉल आणि 25 रनची आवश्यकता असेल. छोटासा घेऊया डीजे ब्रेक नंतर पुन्हा या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बॉल आणि 18 बॉल मध्ये 25 रनची आवश्यकता. या ठिकाणी निश्चितच मॅच बनवलेली असं सांगायला वावगं ठरणार नाही. या ओव्हरमध्ये जर मनीष कमी रन दिल्या आणि 2 ब्रेक थ्रू मिळवून दिलं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊ शकतोय, तो म्हणजे घोडबंदर टीम. पहिल्या डावापेक्षा या डावामध्ये कमालीची यावेळेस गोलंदाजी केली आहे. चांगली गोलंदाजी आणि चांगला आत्मविश्वास पाहायला मिळतोय घोडबंदर संघाच्या सर्व गोलंदाजांमध्ये आणि म्हणून ही आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते मालजीपाडा संघाची. हो, चांगला फटका यावेळेला. बॉल जातोय वाईडिश डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. थँक्यू. चहाची व्यवस्था व्हीआयपी मागे केलेली आहे. कोणी चहा घेण्याचा शिल्लक असेल, कोणाला सुस्तीसारखं वाटत असेल तर प्लीज व्हीआयपी मागे चहाची व्यवस्था आहे. खूप कडक चहा इकडे बनवला गेलाय, तर आनंद घ्यायचा आहे. यस, अप्रतिम फटका. बॅट्समन आपण बघतो जितू याच्या बॅट मधून डान्सिंग डाऊन द विकेट झाला होता आणि अप्रतिम शॉट वाईडिश डीप विकेट बाउंड्रीच्या बाहेर. बॉल 6 रनसाठी षटकार. या इनिंगचा हा पहिला षटकार येतोय. टीमचा स्कोर जातोय 17 19 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक आहेत 17. पुन्हा यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाही. पुन्हा एकदा वाईडिश मिड विकेटला बॉल येतोय. चांगली फिल्डिंग करतो तिथला फिल्डर, मात्र 1 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. 1 रननी स्कोर जातो 18 18 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आपले इरादे या ठिकाणी स्पष्ट केले बॅट्समन जितू याने, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्कोर फार कमी आला होता आणि बॉल टू रन इक्वेशन येण्यासाठी एक मोठ्या फटक्याची आवश्यकता होती आणि तो मोठा फटका आलेला आहे. यावेळेस बघितला आपण लेग स्टंप सोडून जाणार बॉल. वाईटचा इशारा अंपायर मनोज घोडेकर यांचा. 1 अतिरिक्त रन मिळते. 1 रननी स्कोर पोहोचतोय 19 19 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. निश्चितच या मॅचवर पकड मजबूत करताना दिसतोय मालजीपाडा मास्टर टीम.
राईट आर्म राऊंड विकेटनी यावेळेला. ओ यॉर्कर डिलिव्हरी फ्लॅम एलबी सापडतोय आणि पंचांचं बोट उंच जाते आकाशाकडे. अशा प्रकारे LBW च्या रूपाने आउट होतो बॅट्समन. हे आणखीन बघू शकता पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा पहिले 2-3 बॅट्समन रनआउटच्या रूपाने आउट झाले होते आणि दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा पहिले 3 बॅट्समन रनआउटच्या रूपाने. चौथी विकेट LBW पहिल्या इनिंग मध्ये आणि या इनिंग मध्ये सुद्धा आपण बघतोय हे कॉन्स्टिट्यूट आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पारितोषिक स्वप्नील भोर यांच्याकडून आलेला आहे. जर प्रसन्न शून्यावर बाद झाला तर प्रसन्नाला 500 रुपयाचा रोख पारितोषिक ऑन द स्पॉट देण्यात येतील. जसं मैदानाच्या बाहेर येईल तसे 500 रुपये देण्यात येतील. प्रसन्न किशोर आणि दोघांसाठी ते पारितोषिक आहे. प्रसन्न किशोर जर पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाले तर 500 रुपयाचं पारितोषिक श्रीयुत स्वप्नील भोर यांच्याकडून. यस, स्वप्नील भोईर यांची अशी इच्छा आहे की हे 2 जर बॅट्समन शून्यावर आउट झाले तर मॅचवर पुन्हा एकदा येऊ शकतो घोडबंदर टीम. आणि स्वप्नील भोईर यांची इच्छा आहे की आतापर्यंत 5 सेमीफायनल पर्यंत पोहोचलेल्या घोडबंदर टीम फायनल पर्यंत पोहोचलेली नाही तर जिंकावं अशी अपेक्षा आहे असं वाटते मला. 14 संघ 15 संघ जे सामील झाले ते सर्व संघांचं अध्यक्षपद भूषवतात. म्हणजे काय सर्व संघांना समान देण्यासाठी संधी देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात मिस्टर स्वप्नील भोईर. यस, एक संघटना निर्माण करणं फार कठीण गोष्ट असते मात्र अतिशय चांगलं काम स्वप्नील भोईर यांचं झालेलं आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण बघतोय. पुन्हा एकदा निश्चितच ब्रश होऊन गेलेला आहे का विचारलं जातंय मात्र यावेळेस अंपायर सांगतात यस ब्रश होऊन जातो. बॉल मला वाटते पॅन्टला या ट्रॅकला मधून बॉल जातोय आणि अतिशय चांगला बॉल या ठिकाणी टाकतोय बॉलर हरेश. 4 बॉल आत्तापर्यंत झालेले आहेत आणि जर इक्वेशन बघितलं 14 बॉल आणि 17 रन्स 14 बॉलमध्ये 17 रनची आणखीन आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. एक ट्रॉफी इथून घेऊन जाण्यासाठी मालजीपाडा टीमला. यावेळेस बॅकफुटला जातो फक्त पुश केलेल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरेजला फिल्डर त्या ठिकाणी तैनात चांगली फिल्डिंग करतो. फक्त एकच रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन आणि 1 रननी स्कोर होतोय 20 रन्स. 20 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 16 रनची आणखीन आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक आहेत 13 बॉल 16 रन्स. अद्याप ही आपण भविष्यवाणी करू शकणार नाही आहे कुठला टीम या ठिकाणी जिंकेल कारण क्रिकेट खेळच असा आहे. पुल करण्याचा प्रयत्न हवेत बॉल मिस टाइम शॉट आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप मधून फिल्डर येतोय. एकच रन दुसऱ्या रनचा प्रयत्न घातक ठरू शकला असता आणि फक्त एकच रनवर समाधान मानतात दोन्ही बॅट्समन. स्कोर 21 वर जातोय. ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होते तर 3 ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा आपण बघितलं 21 रन होते. या इनिंग मध्ये सुद्धा आपण बघतोय 21 रन. आता इक्वेशन आपण बघू शकतो स्क्रीनवर 12 बॉल आणि 15 रनची आवश्यकता. आता मात्र ज्याप्रमाणे नागेश म्हात्रे यांनी बॉलिंग केली होती पोमन मास्टर टीमचा त्याप्रमाणे बॉलिंग करावी लागेल बॉलरला. घेऊया छोटासा विश्रांती ब्रेक नंतर पुन्हा या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यस डीजे हर्ष. अद्याप आपण बघतो 12 बॉल 15 रन्स. 12 बॉल 15 रन्स. निश्चितच या ठिकाणी 12 बॉलमध्ये 15 रनची आवश्यकता फायनलमध्ये जाण्यासाठी. मात्र फायनलमध्ये जो पोहोचलेला टीम आहे खारेगाव मास्टर अद्यापपर्यंत मालजीपाड्यापर्यंतच पोहोचलेला आहे. असं वाटते ट्रॅफिक जास्त आहे की मालजीपाड्याच्या लोकांनी त्या ठिकाणी अडवून ठेवलेलं आहे त्यांना. प्रदीप येतोय बॉलिंग मार्कवर समोरच्या एंडकडून गावडेवी एंडकडून येतोय. यावेळेस टॅप केला प्रतिम कट शॉट बॉल जातो स्पीपर कव्हर बाउंड्री बाहेर. नो चान्स फॉर द फिल्डर 4 रन्स.
अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफुट गेला होता आणि अतिशय चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला होता. बॅट्समन जितू याच्या बॅटमधून, जितू यांनी अतिशय आक्रमक बॅटिंग केलेली आहे. एक षटकार आणि एक चौकार सुद्धा जितू याच्या बॅटमधून येतोय. 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 रनची आवश्यकता आहे. हुक करण्याचा प्रयत्न, यावेळेस विकेट किपर मिस होतो. फाईन लेगच्या दिशेने बॉल येतोय. 1 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन. दुसऱ्या रनचा कॉल आहे आणि थोडीशी सुस्ती दाखवली फिल्डरने, त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅट्समनने. 2 रन या ठिकाणी कंप्लीट करतात. लेग बाईचा इशारा अंपायरचा आणि एक्स्ट्राच्या रूपाने या 2 रन्स येतात. बॅटला लागलेला आहे. अंपायरने निश्चितच 2 रनने स्कोर 27 वर जातो. 27. फक्त आता जर बघितलं 9 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी, फायनल मध्ये जाण्यासाठी आणि या पोमन गावातून एक ट्रॉफी घेऊन जाण्यासाठी फक्त 9 रन दूर आहेत या ठिकाणी मालजीपाडा मास्टर टीम. यस अंपायर. अतिशय चांगल्या स्पर्धेचं आयोजन, ही 10वी स्पर्धा आहे. याच्यानंतर 11वी स्पर्धा मोरीगाव मास्टर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. खरंच मोरेगावचं औदार्य पाहायला मिळतंय की यावेळेस लगेच दाखल झालेत. खूपच बाहेर ऑफ स्टंपच्या यावेळेस आपण बघितलं आणि थर्डमॅनला बॉल येतोय. 1 रन कंप्लीट आणि काय इशारा असेल अंपायरचा. पुन्हा एकदा रन घेण्याचा प्रयत्न आहे. 2 रन या ठिकाणी खराब क्रिकेट म्हणावं लागेल घोडबंदर मास्टर टीमचा. वाईटचा सुद्धा इशारा अंपायरचा. एकंदरीत 3 रन एक्स्ट्राच्या रूपाने येतात. स्कोरबोर्डवर स्कोर होतोय 30 रन. जिंकण्यासाठी आता फक्त 6 रन दूर आहेत मालजीपाडा मास्टर टीम. फिल्डिंग जर बघितलेली, एक लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, एक स्वीपर कव्हर. त्याच्यानंतर आपण बघतो थर्डमॅन आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर दिसतो आपल्याला. ऑन साइडला एक लॉंग ऑन थोडासा वाईडिश, एक डीप वाईडिश मिड विकेट, एक डीप स्क्वेअरला एक. ओ चायनीज कट लागते. बॉल फाईन लेगच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय. 1 रन पुन्हा एकदा कंप्लीट करील दोन्ही बॅट्समन. 1 रनने स्कोरमध्ये बदल होतोय. 31 रन स्कोरबोर्डवर लागतात. आता ही मॅच जिंकण्यासाठी आणि फायनलमध्ये जाण्यासाठी फक्त 5 रन हवे आहेत मालजीपाडा मास्टर टीमला. थोडंसं बॅटिंग कमी पडली होती या ठिकाणी आणि फिल्डिंग सुद्धा थोडंसं खराब होताना दिसते मालजीपाडा मास्टर समोर खेळत असताना घोडबंदरची. यावेळेस अप्रतिम शॉट, मात्र फिल्डर त्या ठिकाणी कॅच सुटला जातोय डीपिच पॉइंटला. खराब फिल्डिंग आणि 1 रन पुन्हा एकदा पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. 1 रननी स्कोर 32 रन्स. फक्त 4 रन पाहिजे जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक आहेत ते 8 बॉल 4 रन्स. 2 अंपायर आपण बघतो मनोज घोडेकर आणि परशुराम पाटील अतिशय चांगली अंपायरिंग करताना दिसतात. स्कोरिंग मध्ये आपण बघतोय तुषार पाटील अप्रतिम स्कोरिंग. चांगला फटका आहे ऑन ड्राईव्हचा. वाईडिश लॉंगॉनला चांगली फिल्डिंग जरूर करतो तिथला फिल्डर. मात्र 1 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन. स्कोर जातोय 33 वर, सॉरी 32 वर जातोय. 33 वर जातोय. 33. फक्त 3 रन जिंकण्यासाठी पाहिजे. ब्रेक बॉल होता यावेळेला. फक्त स्टेअर केला बॉलला. 1 रन पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. 1 रननी स्कोर 34 वर. फक्त 2 रन हव्या आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. मॅजिकल बॉलिंग करावी लागेल यावेळेस. मनीष काहीतरी जादू दाखवावी लागेल एखाद्या बॉलरला. पाणी पाठवतो. पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायची आहे. 6 बॉल आणि 2 रनची आवश्यकता. असे उदाहरण मी भरपूर पाहिले आणि या सीझन मध्ये सुद्धा मला एक उदाहरण पाहायला मिळालं. ज्यावेळेस मी बालकुमच्या ग्राउंडवर होतो आणि तिथला एक जो बॉलर होता महागिरी टीमचा एक बॉलर होता, हेमंत म्हणून त्याचं नाव होतं, जो लेदर क्रिकेटमध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट सुद्धा खेळतो. शेवटच्या ओव्हरमध्ये 3 रनची आवश्यकता होती कोलशेट टीमला आणि दत्ता स्पोर्ट कोलशेट टीमला 3 रनची आवश्यकता असताना हेमंत यांनी जी जबरदस्त बॉलिंग केली आणि 3 रन शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्या नव्हते. त्या प्रकारे मॅजिकल बॉलिंग करावे लागेल एखाद्या बॉलरला. काय वाटते तुला, असं मॅजिकल बॉलर आहे का घोडबंदर टीम मध्ये? सुरुवातीच्या पहिल्या षटकापासून थोडासा दबाव घेतला त्याचं जाणवलं होतं आणि यावेळेस मात्र प्रदीपने जी गोलंदाजी केली, पहिला चेंडूर चौकार आल्यानंतर मात्र जवळपास मानसिक दबाव घोडबंदर संघाचा जाणवला आणि तोच दबाव मात्र अविरत सुरू झाला. कारण चौकार आल्यानंतर दुहेरी धावांचा फटका आला, त्यानंतर वाईड +2, त्यानंतर 1 धाव 1 धाव 1 धाव 1 धाव. म्हणजेच एकंदरीत या षटकामध्ये विचार केला तर जवळपास धावा आल्यात ते म्हणजेच
13 धावा आल्यात म्हणून की काय या षटकावर मात्र या पूर्ण सामन्याचं चित्र अवलंबून होतं आणि या षटकाच्या मध्ये 13 धावा आल्यानंतर या शेवटच्या षटकावर त्राण पडणार आहे आणि त्या नवीन गोलंदाज जो असणार आहे त्याला मात्र स्वतःची मानसिकता सकारात्मक ठेवून मात्र गोलंदाजी करावी लागेल. सामना जिंकवण्यासाठी मात्र विकेटचा शोध घ्यावा लागेल आणि निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. बॉलिंग मार्कवर मंदार येतोय. बघूया मंदार मॅजिकल बॉलिंग करतो की नाही. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये फक्त 2 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी आणि फायनलमध्ये जाण्यासाठी. सुबक रांगोळी आपण बघू शकतोय आमच्या VIP डाईस समोर. राईट आर्म ओ द विकेटचा मारा मंदार. पहिलाच बॉल यावेळेस आउट होऊ शकला असता. फिल्डिंग मात्र थोडीशी दूरवर होती आणि 1 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन. दुसऱ्या रनचा प्रयत्न जरूर होता मात्र एकच रनवर या ठिकाणी आपण बघतोय समाधान मानतात दोन्ही बॅट्समन. 1 रन फक्त दूर आहेत. राईट आर्म ओ द विकेटचा मारा. 1 रन दूर फायनल मध्ये पोहोचण्यापासून मालजीपाडा मास्टर टीम. चांगला फटका यावेळेला आणि या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश मिळवतोय तो मालजीपाडा मास्टर टीम. कॉंग्रॅच्युलेशन मालजीपाडा मास्टर अँड हार्ड लक गोलबंडा टीम.